अर्थ यूट्यूब चॅनलला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे. चालू करेल या बाई कसं धरला मग त्याला पोटभर पाजायचं हो का धुवायचं पुसून घ्यायचं दिवसातून 4-5 वेळा पुसलं का मग आपण आजारी असलं ना मग अंग पुसून द्यायचं दिवसातलं 4-5 वेळा हो आणि तर बोलता येत नाही ना बोलता येत नाही असं आणि वेळेवर औषध गोळ्या करायचे तेव्हा फरक पडतो आणि ना आजारपणाचा हो ना मग आता कसं तो आजारी असल्यामुळे पिणार नाही पण तू जबरदस्ती पाजत राहायचं 1-1 तासात जबरदस्ती पाजत राहायचं जर पिला नाही तर औषध गोळ्या पण लागून जातात आपल्याला जसं लागतं मोठ्या माणसाला पिण्या जेवायच्या गोळ्या घेतल्या तसं औषध पाशील ना त्याच्याकडे पोटभर पाजायचंच त्याला हां आणि पाजून झाल्यावर मस्त असा ढेकर काढायचा खांद्यावर टाकून ढेकर निघाला म्हणजे पोटात दूध जातं मग दिवसभरात ना जवळजवळ किती वेळा 8 ते 9 वेळा आता 4-5 वेळा दूध पाजलं कारण दूध नाही पाजलं टाळू कोरडा करतो आणि टाळूला चिपचिप करतो ते चिपचिप जायला नको म्हणून व्यवस्थित पाजायचं बसून घ्यायचं आणि बसूनच पाजायचं असं कारण मग आपल्यात मोठी पोरगी वजन कसं कमी होतं म्हणून लहानपणापासूनच लक्ष ठेवा नाही तर मग दवाखाना चालू होऊन जातो हां मग दवाखाना नको असेल तर मग आतापासून लक्ष ठेवायचं की 1-1 तासात पाजत राहायचं आणि वरचं काही द्यायचं जसं 6वा महिना लागला तसं आपण करू मग तव्यामध्ये कार्यक्रम करू वाटी चमच्याचा आणि मग जीव घालायचं तेव्हा पण आता हात स्वच्छ बाळाचे कपडे स्वच्छ आपले कपडे स्वच्छ मच्छरदाणी स्वच्छ आणि थोडंसं पुढच्या रूममध्ये टाकायचं लागलं गरम होणार नाही असं सगळं जास्त गरम होतं आहे ना हां असं घामोड्या होऊन जातात मग ते पावडर आणायचं ना पावडर आणायचं आणि पावडर टाकायचं कारण ते घामोड्यांमुळे पण आहे ना मग चिडचिड करतं ते आणि दिवसात नाही ना 2-3 वेळा पुसून घ्यायचं म्हणजे घामाचं पण चिकचिक होणार नाही चिडचिड होणार नाही आणि ताप असेल तर ताप पण उतरून जाईल हां असं आणि तुझं पण जेवण चांगलं ठेवायचं जेवण जर चांगलं राहिलं दिवसात 3-4 वेळा खायचं थोडं कारण तू खाल्लं तर दूध त्याने तेव्हा पाजलं जाईल ते आपण म्हणतो मग त्याचं पोट भरत नसेल त्याचं पोट भरत नसेल मग आपण जर एकदा खाल्लं तर बघ काय सांगताय बघ नाही ना असं कसं चालेल सगळ्यांना सांगतात म्हणून बघ सकाळी 8 वाजता तुझा नाश्ता होऊनच जायला पाहिजे मग जुन्या बाया का म्हणायच्या नारी करले बहिणी असं कारण ती व्हायलाच पाहिजे तेव्हा आपलं पण रक्त वाढतं आणि पोरांचं आणि मी काय म्हणते बघ तुझ्या आहे ना मी काय म्हणते तुझ्या पोरींना पण गरज आहे आणि आता तुला बी गरज आहे छाती आणि खुर्ची असं खुर्ची काय कारण बघ जर 8 वाजता जेवण केलं तरच दिवसभर पण येईल तुला काम करण्याची शक्ती पण राहील पोरांना पण सांभाळशील आणि जर तू खाल्लं नाही तर अजून डिलिव्हरीला जास्त दिवस झाले नाही मग त्याच्यामुळे काय होतं अशक्तपणा आला का चक्कर येते आणि चक्कर आला का मग लांबी होणार नाही आणि पोरांना बी सांभाळलं जाणार गाडी असते आपली आता ही गाडी चालली रस्त्यावर या गाडीमध्ये पेट्रोल टाकावं लागेल आपल्याला तिच्यात जर नाही पेट्रोल टाकलं तर ती गाडी चालेल का उभी राहून जाईल ती मग आणि तिच्यामध्ये तर रोजच असं कोडी चालवली तर रोज चालेल तिला दवाखान्यात दाखवावं लागेल मग तसं आपल्याला दवाखान्यात जावं लागतं म्हणून लहान पोरांना बोलता येत नाही आणि आंघोळ झालं का मग काढायच्या ब्लेड वगैरे काही नाही लावायचं आंघोळ झालं का नरम झाले का मग तेव्हा दातात टाकून द्यायचं कारण हे पण आहे ना मग कसं हे ना नख आहेत ना मग ते असं ओढले जातात रक्त निघतं